नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। घटना आहे झाशीमधली। झाशीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे। झाशी नदीच्या काठावर एक अनोळखी इसमाचा मृतदेह पडलेला होता। मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना नदीच्या काठावर मृतदेह तरंगताना दिसला। त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली। घटनास्थळावर पोलीस पोहोचले आणि मृतदेह पाण्याबाहेर काढला। मृतदेहाची तपासणी करत असताना पोलिसांना मृतदेहाशेजारी एक विषानं भरलेली काचेची बॉटली मिळाली आणि त्यांना मृतदेहाच्या पाकिटात आधार कार्ड मिळाले। आधार कार्डवर नाव केशव जाधव, वय 45 वर्ष असे होते। आधार कार्डमुळे मृतदेहाची ओळख पटली। मृतदेह पोस्टमार्टमला पाठविण्यात येते। पोलिसांच्या अधिक तपासणीअंती पुढील माहिती अशी की मध्य प्रदेशच्या दनिया इंदरगड येथे राहणाऱ्या केशव जाधव आहे। यांचा मृतदेह हे निष्पन्न झाले। गावामध्ये सर्वत्र या केशवच्या मृत्यूची बातमी कळाली। यामुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झाले। मृतदेहाच्या कुटुंबियांना काहीच कळाले नाही की नेमकं असं काय झालं आहे। केशवला विष देऊन कोणी हत्या केली असेल। मृत केशवची पत्नी आणि 2 मुलींचा आणि मुलाचा आक्रोश पाहून संपूर्ण गाव हादरून गेले। पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मात्र वेगळेच सत्य बाहेर आले। केशवचा पहिले गळा दाबला, नंतर त्यांच्या शरीराच्या प्रायव्हेट जागेवर वार करण्यात आले होते। इतकंच नव्हे तर पोलिसांनी आणखी तपास केला तर पुढील माहिती मिळाली। पोलिसांना गावातील लोकांकडून माहिती घेतली की केशवची पत्नी आणि मेव्हण्याचं घरी नेहमी जाणं येणं वाढले होते। पोलिसांनी अधिक तपास केला असता त्यांना काही पुरावे मिळाले, ज्यामध्ये मृत केशवच्या पत्नीचे आणि मेव्हण्याचे बरेच कॉलवर संभाषण आलेले आढळले। ज्या दिवशी केशवचा मृतदेह सापडला त्याच्या आदल्या रात्री केशवचा मृतदेह आढळलेल्या परिसरात मेव्हण्याच्या फोन लोकेशन आढळून आले। यामुळे पोलिसांनी केशवची पत्नी आणि तिच्या मेव्हण्याची चौकशी केली असता पोलिसांसमोर केशवच्या बायकोने गुन्ह्याची कबुली दिली। केशवच्या पत्नीचे मेव्हणीसोबत अनैतिक संबंध होते। केशव आणि त्यांच्या पत्नीचे वैवाहिक जीवन नीट सुरू नव्हते। नेहमी घरात झगडे भांडणे व्हायचे। यामुळे पत्नी केशवला सोडून सख्ख्या मेव्हण्यासोबत लग्न करण्याचा निर्णय तिने घेतला। यासाठी तिने नवऱ्याला संपवण्याचा प्लॅन केला। मेव्हण्याच्या मुलाच्या लग्नात केशव हजर झाला होता। याच दरम्यान दारू पिण्यासाठी मेव्हणा केशव आणि एक नातेवाईकाला घेऊन बाहेर गेला असता तिथेच त्याची हत्या केली आणि केशवचा मृतदेह नदीकाठी फेकून दिला आणि विषारी बॉटल पण मृतदेह शेजारी फेकून दिली। परंतु नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि केशवची पत्नी आणि मेव्हण्याला अटक केली। स्टोरी कशी वाटली ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। भेटूया पुढल्या व्हिडिओत। जय महाराष्ट्र।